आपल्यासमोर सुंदर फुलांचा देवनळ किंवा बोकनळ आहे. याला रानतंबाखू असं देखील नाव आहे. साधारणपणे 2 ते 3 मीटर इतकंसुद्धा हे झाड उंच वाढतं. ज्या ठिकाणी ओलावा आहे, कायमचा ओलावा असतो, अशा जंगलामध्ये, अशाच भागामध्ये हे झाड आढळतं. लोबेलिया निकोटिनिफोलिया असे याचं बोटॅनिकल नाव आहे. याच्यामध्ये लोबेलिन नावाचं एक केमिकल आढळतं. खास करून अस्थमासाठी अत्यंत गुणकारी, ब्रॉन्कायटिससाठी अत्यंत गुणकारी असं हे झाड आहे. पण मित्रांनो, या झाडापासून थोडंसं सावध राहा. कारण याला स्पर्श केल्यानंतर जर आपण हात लावला डोळ्याला तर चुरचुरायला लागतं, डोळ्यातून पाणी यायला लागतं. जास्त प्रमाणात जर घेतलं तर उलट्या होऊ शकतात, फार मोठा त्रास होऊ शकतो. त्यामुळे याच्याशी संपर्क करताना अत्यंत काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. याचं सुकलेलं चूर्ण जरी आपण नाकामध्ये गेलं तरी शिंका यायला सुरुवात होतात. ज्या लोकांना सायनोसायटिसचा त्रास आहे, अशा लोकांनी अगदी जशी त्याप्रमाणे स्नफ किंवा तपकीर ओढतात त्या पद्धतीनं ओढायला हरकत नाही. धन्यवाद.